जसा दिव्यांचा प्रकाश अंधार दूर करतो, तसा तुझा चेहरा आनंदी आणि तेजात राहो. है ना? आज काय दीप अमावस्या. हं. हॅलो, नमस्कार. तर उद्यापासून श्रावण महिना चालू होते आणि श्रावण महिना चालू झाला ना, की सणांची अगदी लगबग चालू होते. एका मागोमाग एक सण असे चालू होतात. तर श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी जी अमावास्या असते, तिला पण दीप अमावास्या म्हणतो. म्हणजेच आषाढ महिन्यात जी अमावास्या येते, त्याला पण दीप अमावास्या म्हणतो. तर ह्या दीप अमावास्येला सगळे दिवे एकत्र करायचे, छान त्यांना स्वच्छ धुवून वगैरे मग त्यांची पूजा करायची असते. तर मी सुद्धा घरात जे काही दिवे, समई, निरांजन जे काही होतं ना, ते सगळे बाहेर काढले. त्यांना स्वच्छ धुतलेत आणि आता पूजा मांडणी करतीये. तर ही पूजा मी दुपारच्या वेळेला करतीये. तर सकाळी काय मला वेळ मिळत नाही, कारण मग घरची कामं, त्यानंतर उर्वीला सुद्धा शाळेत सोडायचं वगैरे असतं. त्यामुळे मग वेळ मिळत नाही. त्यामुळे मग गेल्या वर्षी तर मी संध्याकाळचीच पूजा केली होती. आता म्हटलं आता वेळ आहे. पूर्वी आता सुद्धा शाळेत जाते, तर दुपारच्या वेळेला छान पूजा मांडणी करते आणि मग संध्याकाळी पूजा करूयात. तर इथे मी आता पूजेसाठी चौरंगा मांडून घेतला आणि माझ्याकडे समई आणि निरांजन होते ते ठेवून घेतलं आणि मध्ये छोट्या चौरंगावर ना बाप्पाची मूर्ती ठेवली आहे आणि सर्वात आधी मी त्याची पूजा करणार आहे. आणि समोर जी चौरंगावर तुम्हाला विड्याची पानं दिसत असतील, तर त्यावर मी कणकेचे दिवे ठेवणार आहे. अजून मी दिवे बनवलेले नाहीयेत, ते सुद्धा बनवणार आहे. आणि मग संध्याकाळी त्या विड्यांच्या पानावर कणकेचे दिवे ठेवणार. तर पाठी जो तुम्हाला बॅकड्रॉप दिसतोय, जी प्रभावळ दिसते, ती मी मागचे व्लॉग बघितले असाल तुम्ही महालक्ष्मी मातेचे, अ, गुरुवार आपण करतो. त्यावेळेस मी हा बॅकड्रॉप बनवला होता. कार्डबोर्डचाच आहे. आपला जो कार्टून बॉक्स येतो त्याचा मी बनवलाय, पण तो अजूनपर्यंत खूप छान टिकलाय आणि मध्ये मी पेपर लावलाय, जो गोल्डन पेपर येतो आणि साइडनी लेस. तर तो जो तुम्हाला आवडला असेल आणि कोणत्या पूजेसाठी वापरायचा असेल ना, तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलाय. तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की बघा. आणि बाकी आता मी पूजेला सुरुवात तर केलेलीच आहे. सगळ्या समया लावून घेते, निरांजन लावलंय. फक्त इथे मी तुपाचा जो दिवा लावणार आहे ना, तर तो म्हटलं मी संध्याकाळीच लावेन, जेव्हा कणकेचे दिवे वगैरे बनवेन त्यावेळेस. बाकी अशी मी पूजा मांडणी करते. आता मी ह्यामध्ये जास्त काही करत नाहीये. साधी सोपी पूजा असते. अगदी एक दिवा लावला ना तरीही चालतो. पण आपल्या घरी जेवढे दिवे आहेत ते लावलं तर अजून प्रकाशमय आणि अ, हे सगळं केल्याने ना एक मनाला प्रसन्न मिळतं. म्हणजे मला तर हे सगळं फार आवडतं. आणि मी का करते? कारण आत्तापासून केल्यानंतर तर उर्वीला सुद्धा त्याची सवय होईल. सवय होईल म्हणजे तिला सुद्धा कुठेतरी म्हणजे चांगलं वाटत आहे, सणांबद्दल माहिती मिळेल, त्यासाठी असं करते. आता ह्याआधी तर मला एवढं काही ज्ञान नव्हतं, माहिती नव्हती. आता हे सगळं हल्ली YouTubeवर वगैरे बघून व्हिडिओ किंवा मग Googleवर माहिती मिळवून आता बरीच माहिती मिळते आणि खरंच त्याचा हा एक सुद्धा फायदा आहे मोबाईलचा, जर आपण चांगला वापर केला तर. तर हे सगळं मी तिथेच बघून शिकले आणि आता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतीये. तर मी गेल्या वर्षी सुद्धा पूजा केली होती, तेव्हा तर उर्वी लहान होती. मग संध्याकाळच्या वेळेला पूजा केली होती आणि मग तिचं सुद्धा औक्षण केलं होतं. आपल्या घरी जर लहान बाळ वगैरे असेल, तर त्याचं औक्षण करतात, कारण त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी ही पूजा केली जाते. तर इथे छान मांडणी वगैरे करून घेतले आणि हे जे ठेवलंय, त्यामध्ये मी तुपाचे दिवे लावणार आहे. तर म्हटलं ते संध्याकाळीच करूया. तर हे बघा, छान माझी पूजा झाली आहे. समोर रांगोळी सुद्धा आता काढतीये. तर ही छान रांगोळी काढायला घेतली आहे. गोपदमची. बघितली होती, की कोणतीही पूजा वगैरे असेल किंवा मग दीप अमावास्येला, तर ही रांगोळी आवर्जून काढायची म्हणून ती सुद्धा करते. जे काही माहिती मिळाली ना, तर मी ती सगळी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे पूजा झाली आणि त्यानंतर दिवे तयार करायला घेतले, कणकेचे दिवे. तर हे मी गेल्या वर्षी सुद्धा बनवले होते. तर आत्ता सुद्धा बनवतेय. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडं त्यामध्ये रवा घातला. आता जाड रवाच घेतलाय, जो माझ्याकडे अवेलेबल होता ते. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हे दिवे गोड आहेत आणि हा प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचंय. सगळी पूजा झाली, की त्यामध्ये म्हणून मी त्यामध्ये थोडं जायफळ किसून घातलंय, कारण गुळाचा पदार्थ आहे. तर गुळाच्या पदार्थात आपण थोडंफार जायफळ, वेलची घातली तर ते अजून छान लागतं. जसं आपण पुरणपोळीला कसं घेतो त्या पद्धतीने. तर इथे मी गुळाचं पाणी घेतलंय. 2 मिनिटं गरम पाण्यात मी गूळ विरघळायला ठेवलं होतं, गरम-गरम पाण्यात अगदी. तर ते गूळ विरघळलेलं आहे.
तर ते आधी ठेवणार आहे. पण ह्यामध्ये 2 चमचे मी तूपसुद्धा घातले आणि तुपाने ना असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं. सगळं ह्या पिठाला हे तूप लावून घ्यायचंय. म्हणजे ते दिवे आहेत ना, ते अगदी छान आणि खुसखुशीत असे तयार होतात. तर हे गुळाचं पाणी घेतलं ते आता गाळून घेतीये. कारण मग त्यामध्ये कधी-कधी गाळसुद्धा असतो आणि किंवा मग काही कण जे अ, विरघळलेले नसतात त्यामुळे मग मी असं थोडं गाळून घेते आणि छान आता त्याचा गोळा तयार करून घेते. तर बऱ्याच ठिकाणी हल्ली हे करतात, तर म्हटलं आपण सुद्धा करूयात. आणि काय होतं जर आपल्याला एखादी माहिती मिळाली, की कोणत्यातरी पूजेला हे असं करतात, ते असं करतात, जे आपल्याला माहिती नसते किंवा आपल्या घरामध्ये अशी पूजा नाही करत. पण कधी-कधी वाटतं हे सगळं आपण सुद्धा करावं आपल्या घरासाठी, आरोग्यासाठी, लहान मुलांसाठी. ते सगळं छान असतं आणि मला जर नवीन काहीतरी शिकायचं असेल ना, तर करायचं वगैरे असेल, तर ते मी आवर्जून करते. आता इतकी वर्ष मी कधी स्वामीची मूर्ती आणली नव्हती, पण म्हटलं ह्यावेळेस आणूयात. कारण आमच्या घरी तरी कोणाकडेच नव्हती, ना माझ्या माहेरी, सासरी. पण माझीच इच्छा झाली होती, की आपण असं स्वामींची पूजा वगैरे करूयात. तर ती मूर्तीसुद्धा मग मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणली. छान त्याचा अभिषेक वगैरे केला आणि आता देवघरात ठेवली आहे. तर अगदीच रोज वेळ मिळत नाही. एखादा दिवस मध्ये जातो, स्किप होतो किंवा मग आठवड्यात अशी पूजा होतेच. अगदी काय आपण तसे सेवेकरी नाही होत, की रोज उठल्या-उठल्या घरात देवपूजा झालीच पाहिजे. माझं तरी असं नाही होत. बऱ्याचदा असं बायकांचं नाहीच होत. अड-अडचण येते किंवा मग बाकी काही कामं असतात त्यामुळे. पण जसा वेळ मिळेल ना, तशी मी पूजा वगैरे करत असते. कारण हे मला स्वतःला फार आवडतं. कोणीतरी सांगतंय, कोणीतरी करतंय, त्यामुळे मी करत नाही. मला आवडतं ते मी सगळं करते आणि ते तुमच्यासोबत मी ते शेअर करते. तर हे बोलता-बोलता छान माझे हे दिवे तयार झालेत. खूप सोप्या पद्धतीने. तर हे कणकेचे दिवे ना 50वा बर्थडे किंवा 60वा असे बर्थडे वगैरे असतात ना, म्हणजे वाढदिवस, त्यावेळेस सुद्धा आपण ह्या दिव्यांनी छान ओवाळू शकतो. आता माझ्या मम्मीचा 50वा बर्थडे झाला, त्यावेळेस वहिनीने छान असे कणकेचे दिवे बनवले होते. कणकेचे 50 दिवे बनवले होते आणि मग त्याने आम्ही त्या दिव्यांनी आम्ही छान ओवाळलं होतं. खूप छान वाटतं. आईंचा सुद्धा मध्ये बर्थडे झाला, त्यावेळेस मला वेळ मिळाला नाही. कारण आम्ही मुंबईवरून गावाला गेलो होतो बर्थडेला. त्यामुळे मग कणकेचे दिवे नाही, पण आम्ही असे मेणाचे दिवे घेतले होते 50 आणि मग त्याने ओवाळलं होतं. कसं काय आहे ना, पण आपण प्रथा आपल्या जपल्या पाहिजेत. मग ते अ, कोणत्याही पद्धतीने जसे ज्याला जमेल तसं करायला हवे. तर हा मधला दिवा बघा, मी असं त्याला ना फुलाचा आकार दिलाय. तर हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये बघितलंय. तर त्यानुसारच करते. कुठे शिकून आलेली नाहीये किंवा मला कोणी दाखवलेलं नाहीये. आता व्हिडिओ वगैरे बघितला, की बरीच माहिती मिळते. तर मी इथे असा दिवा बनवलाय मध्ये ठेवण्यासाठी, अगदी कमळाच्या आकाराचा आणि बाकी असे दिवे बनवलेत. तर इथे मला 11 दिवे बनवायचे होते खरं तर, पण तेवढे दिवे नाही झाले खरं तर. मी मोठे-मोठे थोडे बनवले त्यामुळे. पण ठीक आहे. 5, 7, 9, 11 असे कितीही चालतात. तरी ते 9 दिवे माझे झालेत आणि छान आता 15 मिनिटांसाठी ह्यांना मी वाफ देऊन घेतीये. आणि तोपर्यंत बाकी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करते. ते इथे चपाती करून घेतली आहे. डाळसुद्धा डायरेक्ट कुकरला लावली आणि आज अ, शिराल्याची भाजी बनवते म्हणजे दोडक्याची. तर इथे मी चणा डाळ घातली आहे, तर ती शिजायला आधी ठेवली होती आणि आता त्यामध्ये ही शिराली घालणार आहे. तर इकडे आल्यापासून ना म्हणजे सासरी आल्यापासून अशा भाज्या नाही होत आहेत. अ, खूप कमी भाज्या होतात, गवार वगैरे. तर आज बरेच दिवसापासून माझी खायची इच्छा होती. म्हटलं आजच आपण ही भाजी बनवूयात. मला आवडते आणि ही भाजी ना त्यांना सुद्धा खूप आवडली. तर अशा साधी सिंपल पद्धत आहे. नुसतं कांदा आणि टोमॅटो वगैरे मसाले घालून छान भाजी तयार केली आहे. थोडं ह्यामध्ये पाणी घालते. पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही. वाफेवर सुद्धा खूप छान होते. पण अगदीच कोरडी व्हायला नको त्यामुळे थोडं पाणी घातलं आणि छान आता ही भाजी शिजू देणार आहे आणि बाकीसुद्धा स्वयंपाक करून घेते. तर इथे माझी खूप छान पूजा झालेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर आता हे तुपाचे दिवे लावते, कणकेचे दिवे लावते आणि त्यानंतर मग उर्वी आणि मी दोघी आम्ही शुभंकरोती म्हणणार आहोत. तिला सुद्धा ना आता जसं मी संध्याकाळची पूजा वगैरे करते तसं तिचं सुद्धा येणं चालू असते, "मम्मा मला पण घे, मला पण घे." मग माझ्याकडे बघून ती सुद्धा आता छान बोलायला शिकली आहे. खूप ॲक्टिव्ह सुद्धा झाली आहे. तर आता तिला घेऊनच मी शुभंकरोती म्हणणार आहे आणि बाकी सगळी पूजा तिच्या समोरच करणार आहे, ज्याने तिला सुद्धा त्याची गोडी लागेल. तर इथे आता कणकेचे दिवे जे बनवले होते,
ते एका ताटामध्ये घेतले आणि ते सुद्धा आता लावून घेते आणि बाकी पूजा करून मग शुभम करोती म्हणायला सुरुवात करते. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी दीपक ज्योती दिव्या दिव्यात काणी कुंडल दिव्याला पाहून दिवा लावला देवापाशी उजेड पडे माझा नमस्कार सर्व देवांपाशी. आज काय उर्वी, आज काय आहे? दीप अमावस्या. आज दिव्यांच्या पण पूजा करायची. आणि बघ हात लाव पुढे इथं बस असं. हा फक्त खाली चोकली मांडी घालायची. पकड एक हात तू एक हात मम्मा. आपण ते इकडून ये नाही तर देव बाप्पा असाच प्रकाश देत राहो. हा आता नामा करायचं उर्वी. हे माझं देव बाप्पा असतो ना. कोण आहेस? थांब थांब. आता मम्मा त्याला देव बाप्पा करणार. हे बघ. हे बघ किशी दे. प्रेम तू चालले. कसं वाटतंय? छान वाटतंय. स्माइल दे. हा इकडे बघा रे. उर्वी आहे बाई उर्वी. हा ओके. माझ्याकडून जर काही चुकी झाली ना मला माफ कर बेटा. ठीक आहे. बस बस बस. नाही नाही बस बस बस. चला आता हे देव बाप्पा जवळ ठेवायचे. जा देव बाप्पा जवळ ठेवा. मी घेतो. नाही तू ये माझ्यासोबत. घरामध्ये अशी आपण पूजा करतो ना, मग ती कोणतीही पूजा असो, त्यावेळेस घर इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं त्या दिवशी. तर आता मी सगळ्या लाईट ऑफ केल्यात आणि ह्या दिव्यांच्या प्रकाशात घर इतकं उजळून निघालंय. तर ही पूजा मी किचनमध्ये केली आहे आणि कारण किचनमध्येच माझं देवघर आणि देवघराच्या खालीच ही पूजा मांडणी करून घेतली आहे. तर हे जे कणकेचे दिवे बनवले होते ते छान थंड झाल्यावरती मग त्यांना प्रसाद म्हणून दिलं. तर त्यांना दिल्यावर उर्वीचं मला सुद्धा चालू होतं, मग तिला सुद्धा दिला. मला वाटलं नाही ते खाईल असं, पण ते इतके ते आवडीने खात होते हे बघून मला सुद्धा आनंद झाला होता. त्यानंतर मग आम्ही मस्त एकत्र जेवण केलं. तर आता उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय. लगेचच आपले सण चालू होतील. तर त्यांचे सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय, गुड डे.